श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। यन्नामस्मरणं दैन्यं पापं तापश्च नश्यति भीतिग्रहार्ति दुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामि त्वम्। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुवाणी पुष्प 6 मधील देवदर्शन कसे घ्यावे या अध्यायाचे मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, हिंदू धर्मामध्ये देव हे सर्वशक्तिमान व श्रेष्ठ मानलेले आहेत। त्यांची सतत आठवण राहावी म्हणून देवळात त्यांची स्थापना केली जाते। तिथे स्वच्छता, पावित्र्य व टापटीपपणा सांभाळला जातो। मंदिरात दर्शन करायला जाताना तिथे सर्वश्रेष्ठ जिवंत व्यक्ती सिंहासनावर विराजमान आहेत अशा उच्च भावनेने जावे। तिला साष्टांग नमस्कार करताना संपूर्ण शरणागतीचा भाव असावा। देवळात गेल्यानंतर तेथील जे नियम असतील ते पाळायला पाहिजेत। पुष्कळ लोक हट्ट करतात, तेथील पुजाऱ्यांशी वाद घालतात व स्वतःचा अधिकार चालवतात। सामान्य लोकांना देवळात देवाचे दर्शन कसे घ्यावे हे कळत नाही। ते देवाच्या मूर्तीला स्पर्श करतात, कोणी मूर्तीच्या चरणाला स्पर्श करतात, कोणी देवाच्या अंगाला स्पर्श करतात, कोणी देवाच्या डोक्यावर फुलं टाकतात। दिवसातून कमीत कमी 100-200 लोक अशा रीतीने दर्शन घेतात। जर देवाचे ठिकाणी तुम्हाला बसवले व तुमच्या अंगाला निरनिराळ्या व्यक्तींनी स्पर्श केला तर चालेल का? जर तुम्हाला या गोष्टी सहन होणार नाही तर देवाला या गोष्टी कशा सहन होतील? म्हणूनच दर्शन घेताना नेहमी लांबून दर्शन घ्यावे। जर काही अर्पण करायचे असेल तर देवाच्या चरणाजवळ अत्यंत नम्र भावाने अर्पण करावे। 5 फूट लांबून केलेला नमस्कारही देवांना मिळतो। असे केल्याने आपला उच्छवास देवाच्या अंगावर जाणार नाही व देवाचे पावित्र्य सांभाळले जाईल। ज्या लोकांनी देवाच्या देवळात जाऊन पुजाऱ्याचे ऐकले नाही व स्वतःचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला त्यांना देवानं शिक्षा केल्याचे 2 उदाहरणं देतो। अहमदनगर पासून 40-45 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे। तिथे श्री महादेवाची स्वयंभू पिंड आहे। तिथे सुंदर देवालय बांधलेले आहे। त्या मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एक नदी आहे। त्या श्री महादेवाच्या पिंडीला फक्त ब्राह्मण पुजाऱ्यांनी सोहळ्यात स्पर्श करावा व इतर पूजाविधी करावेत असा नियम आहे। म्हणून नदीत आंघोळ करून ओल्या कपड्यांनीच मंदिरात जाऊन ब्राह्मण पुजारी देवाची सेवा करतात। पुजाऱ्याशिवाय इतर कोणीही आतल्या गाभाऱ्यात पाऊल ठेवू नये असा नियम आहे व गावकरी हेच नियम पाळीत आलेले आहेत। दर्शन घेताना नंदीच्या मागे उभे राहून दर्शन घ्यावे अशी ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे आणि ती सर्वजण पाळतात। वरील सर्व नियम माहीत असून सुद्धा गावातील एक वजनदार गृहस्थ रोज मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन श्री महादेवाच्या पिंडीला नमस्कार करीत असत। ब्राह्मण पुजाऱ्यांनी ह्या गोष्टीचा विरोध केला। त्याकडे दुर्लक्ष करून रोजचा स्पर्श दर्शनाचा कार्यक्रम चालू ठेवला गेला। असे 8-10 दिवस गेले। एके दिवशी तो गृहस्थ अभक्ष भक्षण करून आला व तसाच श्री महादेवाच्या पिंडीला स्पर्श करण्यासाठी गाभाऱ्यात गेला। जेव्हा त्याने पिंडीला स्पर्श केला तेव्हा जोरात विजेचा धक्का बसावा त्याप्रमाणे तो गृहस्थ नंदीच्या पलीकडे मंदिराच्या आवारात 15 ते 20 फूट लांब फेकला गेला। वैद्यकीय उपचारांनी त्याला शुद्धीवर आणले तेव्हा त्या गृहस्थाची धुंदी खाडकन उतरली व तो इतरांना सांगू लागला की हे देवस्थान जागृत आहे, इथे नियमांचे उल्लंघन झालेले चालत नाही। नंदीच्या मागे उभे राहून दर्शन घ्या, पुढे जाऊ नका। नंतर दुसऱ्या दिवशी त्या गृहस्थाने मंदिराच्या पुजाऱ्याला बोलावून घेतले व शास्त्राप्रमाणे योग्य रीतीने प्रायश्चित्त व परिमार्जन करण्यासाठी धार्मिक विधी केला। देवाची माफी मागून साष्टांग नमस्कार घातला। दुसरे उदाहरण सांगतो। असे म्हणून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, त्या तालुक्याचा एक मोठा ऑफिसर बाहेर गावून ह्या जागृत देवस्थानाच्या दर्शनासाठी बायको मुलांसह जीपमधून आला। पुजाऱ्यांनी त्याला नंदीच्या मागे उभे राहून देवाचे दर्शन घेण्यास सांगितले व
नुकताच घडलेला प्रसंगही सांगितला. पण हेकेखोर स्वभाव असल्यामुळे अधिकारी म्हणाला, मी स्वतः आत जाऊन पिंडीला नमस्कार करेन. जो काही परिणाम होईल तो भोगायला मी तयार आहे. हात पाय न धुताच सर्वजण मंदिराच्या गाभाऱ्यात गेले व त्याने पिंडीला स्पर्श केला. शिवाय बाहेर येऊन फुशारकी मारू लागला की काही झालेलं नाही. जीपमध्ये बायको व मुले बसली. हा जीपमध्ये बसून जीप सुरू करताच त्या गाडीने पेट घेतला व पेट्रोलवर चालणारी जीप असल्यामुळे जोराचा स्फोट झाला. बायको मुले बाहेर फेकली गेली. त्याचे कपडे जळाले व चटके खात जीपच्या बाहेर आला. सर्वांसमोर त्याने लोकांची व देवाची माफी मागितली. 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहून सर्वजण बरे झाल्यानंतर तो ऑफिसर बायको मुलांसह मंदिरात आला व त्याने शास्त्रोक्तरित्या प्रायश्चित्त व परिमार्जन विधी केला. देवांची माफी मागितली व पुन्हा असे घडणार नाही असे देवांपुढे नाक घासून देवांना पुन्हा पुन्हा सांगितले. परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, एकदा मी त्या जागृत देवस्थानाची सेवा करण्यासाठी गेलो होतो. पुजाराने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करून देवाची सेवा केली. पण मला त्या पुजाराने फारच उद्धट व अपमानास्पद वागणूक दिली. त्याने माझा अधिकार ओळखला नाही. तिथे मी काही बोललो नाही. देवाची सेवा करून आश्रमात परत आलो. देवाला विनंती केली की देवा, आम्ही तुमची सेवा करण्यासाठी ठिकठिकाणी जातो, परंतु तेथील पुजारी चांगले वागत नाहीत, अपमानकारक वागणूक देतात. आपणच मला दर्शन देऊन अनुग्रहित केलेले आहे. त्या परमात्म्याच्या दिव्य प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवून मला उपकृत केलेले आहे. अपमानामुळे बरे वाटले नाही. आपणाला जे योग्य वाटेल ते करा, अशी प्रार्थना करून रात्री झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुजारी आश्रमात आला व साष्टांग दंडवत घालत त्याने माझी माफी मागितली व खुलासा केला की आदल्या रात्री भगवान शंकर माझ्या स्वप्नात आले व त्यांच्या परमभक्ताचा अपमान केल्याबद्दल माझी खरडपट्टी काढली व माफी मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे सकाळी पहिल्या गाडीने धावत पळत आलो. पुन्हा चूक घडणार नाही असे सांगून माझी 3-3दा माफी मागून तो परत गेला. प्रत्येक देवस्थानाचे व आश्रमाचे निरनिराळे नियम असतात. आपला शहाणपणा तिथे चालवू नये. त्यांच्या नियमांप्रमाणे वागून देवाचे दर्शन घ्यावे, सेवा करावी व देवाची कृपा संपादन करावी. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील अध्यायासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.